पण आता मी काही स्त्रियांचे व्हिडिओ पाहत असते यूट्यूबला. त्यातलं एक जणीचं लग्न झालेलं म्हणजे सेकंड मॅरेज आहे. मुलगा आहे तिला एक आणि तिने लग्न केलेलं आहे. खूप दिवस ती सिंगल मदर होती, पण आता ती लग्न केलं तिने आणि तिचा घटस्फोट झाला होता आधी नवऱ्याबरोबर आणि नंतर तिने आता आता ह्या महिन्यातच का गेल्या महिन्यात लग्न. तर ती सांगत आहे की आता माझे मिस्टर मला म्हणतात की तू फेसबुक नको करू, नाही का, फेसबुकवर येऊ नको, कारण लोक घाणेरडे घाणेरडे कमेंट करतात आणि तुझा नंबर बदली कर, कारण का आपण चांगले घरातले आहोत, आपल्याला असल्या गोष्टी पटत नाही. बरोबर आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर जेव्हा स्त्रिया आपले व्हिडिओ किंवा आपले काही गोष्टी शेअर करत असतात तेव्हा घाणेरडे लोक कमेंट करत असतात आणि त्यामुळं संसार तुटण्याचा संभव असतो आणि काही काही तुटतात पण, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं एकदा नवऱ्याचं ती लग्न केल्याच्या नंतर त्या नवऱ्याच्या मर्जीनेच बायकोला राहणं भाग असतं, कारण का त्याची पण इज्जत असते ना, हो की नाही. मग ते पहिलं लग्न असू, दुसरं लग्न असू, लव्ह मॅरेज असू, अरेंज मॅरेज असू, प्रत्येकाला असं वाटतं ना की माझ्या बायकोला कोणी बाहेरच्या परपुरुषांनी काही बोललं नाही पाहिजे, हो की नाही. त्यामुळं नवरा तिला जपत असतो आणि तिला सांगत असतो की नाही बाई, असं आहे तसं आहे, असं राहिलं तरच मला आवडेल. आणि बघा तुम्ही, किती पण नवरा प्रेमळ असला आणि किती पण चांगला असला, परंतु तो बायकोचे म्हणजे बायकोचा लाड करण्यापुरताच करेल, पण बाकीचे लाड करणार नाही. कारण का तो म्हणेल नाही, हिथं तुला कमीपणा घ्यावंच लागेल आणि हिथं तुला मी सांगितल्याप्रमाणेच वागावं लागेल. एवढं मात्र खरं आहे. कारण का बायला वाटतं काय होतंय, मी असे कपडे घातले, सिवलेच कपडे घातले, असे मोठे मोठे गळ्याचे कपडे घातले तर काय होते, आजकाल फॅशन आहे. पण नाही, काही काही वेळेस पुरुषांना नाही आवडत की व्यवस्थित राहावं, नाही का. चार चौघांनी माझ्या बायकोला नावं नाही ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा असतो की चार चौघांमध्ये गेल्यावर म्हणावं, अरे काय ह्याची बायको, असं असं नाही म्हणायला पाहिजे. म्हणून तो सांभाळत असतो आपली इज्जत. त्यामुळं आपला नवरा जसा सांगतो तसं राहा, त्याच्या इच्छेने राहा, कारण शेवटी बाहेरचे काही बोलायला असतात, हो की नाही, आणि ते निघून जातात. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, अशी म्हण आहे ना. तर आपल्याला जे पटल, आपल्या मनाला जे चांगलं वाटेल ते पण करावं आणि समाज आपल्याला नावं ठेवणार नाही, कुणी आपल्याकडे असं बोट करणार नाही, असं पण वागावं. अरे ती बाई, अरे तो पुरुष, अरे ते घराणं, ती फॅमिली, असं म्हणता कामा नये. म्हणून आपण आपलं वागणं हे चांगलंच ठेवलं पाहिजे. आता समाजामध्ये जेव्हा आपण जातो तर आपल्याला असं वाटतं ना की अरे आपल्याला कोणी नावं ठेवू नये, नाही का. तसंच असतं प्रत्येकाच्या समाजामध्ये, प्रत्येकाच्या नातेवाईकांमध्ये. आता एका स्त्रीलाच किती नावं ठेवतात लोक. ते तर तिने हाताने करून घेतलेले नावं ठेवण्याजोगं वागून. आधी ती तशी नव्हती, पण आता ते हाताने करून त्यामुळं तिला सर्व नावं ठेवायला लागली. असं असतं, नावं ठेवून बदनाम होण्यापेक्षा काही गोष्टी आपण न केलेल्या बऱ्या, हो की नाही. आणि वेळी सुधारणा करावी. एकदा वेळ गेल्याच्या नंतर काही फायदा नसतो. म्हणतात ना, पाजलेला वास काही झाकत नसतो, तसं आहे. त्यामुळं आपण कुठलीच गोष्ट करताना समाजाचा पहिला विचार करावा, आपल्या लेकराबाळाचा करावा, आपल्या फॅमिलीचा, आईवडिलांचा, नवऱ्याचा विचार करावा आणि नंतरच ती गोष्ट करावी. एवढं मात्र खरे. आणि मी काय म्हणते, दुसऱ्यांसाठी, दुसऱ्या परक्या व्यक्तीसाठी आपण आपलं का इज्जतीचा फालुदा करून घ्यायचा, इज्जतीचा भाजीपाला करून घ्यायचा, हो की नाही. ते त्यांचं करून घेतील का त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या लेकरां. एवढं मला सांगायचं आहे हात जोडून. तेव्हा आपली इज्जत आपल्याच हाती असते, हो की नाही. आणि नवरा जे सांगतो ते चांगल्यासाठीच सांगतो, तर त्याचं तुम्ही ऐकत चाला, तुमचाच फायदा होणार, तुमचाच संसार टिकेल.